ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, ज्या वेळेला भगवंतानी मानवाला सगळं देऊन टाकलं, पण एक त्याच्या पायापाशी लपून ठेवलं, ते काय? सुख. लक्ष्मीने भगवंताला विचारलं का बा, तुम्ही मानवाला सगळं दिलं, पण सुख का ठेवलं? आणि मग अगं, मानवाला जर सगळं दिलं ना तर मला विचारणार नाही. म्हणून भगवंतानी सुख कुठं ठेवले? त्याच्या पायापाशी. तुझ्या पायी सुख सर्व आहे. सुख कुठे? आईबापाच्या चरणापाशी. सुख कुठे? वडीलधाऱ्या लोकांपाशी. आणि सुख कुठे? गीता, भागवत आणि ज्ञानेश्वरी. तर बघा, गीतेचा 2रा अध्याय, त्याचा मी पूर्ण अभ्यास केला. 2ऱ्या अध्यायात काही सुख आहे. ते मी गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचं अनुकरण जर केलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आणि मग ज्या वेळेला संजय, पांडव आणि कौरव ही युद्धभूमी जेव्हा उभी राहिली, तेव्हा संजयाचा रथ, अर्जुनाचा रथ, आणि त्यांनी सांगितलं, भगवंता माझा रथ आहे ना युद्धाच्या मध्यभागी उभा ठेवू. आणि मग ज्या टायमाला त्यांनी मध्यभागी राहून रथ उभा केला, त्यावेळेला त्यांनी बघितलं की माझे हे सगळे मामा काका मला माझ्याशी लढाया तयार झाले, आणि मग मी यांना मारणार आहे. मग हे मारल्यानंतर यांच्या बायका काय होतील? विधवा होतील, आणि कुल स्त्रिया बिघडतील, आणि मग याला कारणीभूत कोण? मी ठरल. आणि मग जर यांना मारून जर मला सुख मिळत असेल तर मला युद्धच करायचं नाही. त्याच्या अंगाचा कापर व्हायला लागलं, हात कापायला लागले, आणि मग तो उभा राहिला. भगवंताला सांगितलं, भगवंता हे नरखाना माखलेले राज्य मला नकोच आहे. यापेक्षा मी भिक्षा मागल आणि मी आता लढाई करणार नाही. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, हे असे क्षण विचार तुझ्या डोक्यात का उत्पन्न झाले? तू त्यांना मारणार, तू मारणार. तू जर त्यांना मारलं तर तुला काही स्वर्गाचं राज्य मिळेल. तू जर मारला तर तुला राज्य मिळेल, आणि मेला तू स्वर्गाला जाशील. तू जर लढाई केली नाही तर लोक तुझी अपकीर्ती ठरवतील. म्हणून गीतेत काय सांगितले? निमित्त अर्जुनाचे, तुझं जे कर्म आहे, तुझं कर्म कोणचं असेल ते कर्म कर. म्हणून गीतेमध्ये कर्मानं का धारेषु महापदेषु कदाचन. अर्जुना, तू कर्म कर. आज लोकांना काम नको आहे, फुकट कसं मिळेल? आणि मग फुकट मिळायची अपेक्षा केल्यामुळं आजचा माणूस दुःखी झालेला आहे. म्हणून गीतेचा पहिला श्लोक कोणचा आहे? कर्मण का धारेषु महापदेषु कदाचिन. अर्जुना, तू कर्म कर. आताच्या मुलांना कर्म नको आहे. आयतं ATM पाहिजे, आयती बापाची संपत्ती पाहिजे, सुनांना सासऱ्याची इस्टेट पाहिजे. म्हणून कर्म कर्म मग कर्म कसं कर? सत्कर्म कर. कर्मानुबंधे मनुष्यलोके. तू जसं कर्म करशील तसं तुला फळ मिळेल. मग कोणचं कर्म कर? सत्कर्म कर. तर हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.